भारतीय समाजाच्या सांस्कृतिक विश्वात विविध धर्म, परंपरा आणि श्रद्धा यांचं सुंदर सहअस्तित्व आढळतं. या विविधतेतूनच एकात्मतेची खरी ताकद निर्माण होते. प्रत्येक सण हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाला काही ना काही जीवनमूल्य देऊन जातो. अशाच मूल्यांनी समृद्ध असलेला संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा सण म्हणजे ईद उल फितर, ज्याला आपण रमजान ईद म्हणून ओळखतो. रमजान महिन्याच्या अखेरीस येणारी ही ईद केवळ आनंदाचा उत्सव नाही, ती आहे एका महिनाभर चाललेल्या आत्मशुद्धीच्या, संयमाच्या, तपस्येचा आणि मानवतेच्या जाणीवेचा उत्सव आहे, असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय. शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी अमरावती येथील पठाण चौक मार्ग परिसर स्थित ईद उल फितर निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रमजान हा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक संवेदनशीलता वाढवणारा कालखंड आहे. रमजान संपल्यानंतर येणारी ईद म्हणजे आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचा दिवस. एक महिनाभर केलेल्या साधनेनंतर हा दिवस येतो. या दिवशी मुस्लिम बांधव एकत्रित येऊन नमाज अदा करतात, एकमेकांना आलिंगन देतात आणि ईद मुबारक म्हणत आनंद साजरा करतात. परंतु ईदचा खरा अर्थ केवळ नवीन कपडे, स्वादिष्ट पदार्थ किंवा उत्सव यात नाही, तर तो आपल्या मनातील कटुता विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश आहे. ईद उल फितरच्या निमित्त आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके तसेच यश सुलभा संजय खोडके यांनी यावेळी सर्व उपस्थितांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी चिमुकल्यांना गुलाब पुष्प देऊन खोडके दाम्पत्यांनी शुभेच्छा दिल्या. यासोबतच सर्व उपस्थित मान्यवरांना पण शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक, युवक बांधवांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. आजच्या काळात समाज अनेक आव्हानांना सामोरे जातोय. धार्मिक तणाव, सामाजिक विषमता, आर्थिक असमानता आणि वाढती सहिष्णुता. अशा परिस्थितीत रमजान ईद आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवते, संयमाचा, सहिष्णुतेचा आणि परस्पर आदराचा. या शब्दसुमनांनी आमदार संजय खोडके यांनी ईद उल फितर निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद म्हणजे संयम, समता आणि मानवतेचा प्रकाशोत्सव म्हणून ओळखला जातो. यावेळी मुस्लिम बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करीत यावेळी आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता. रमजान ईद हा सण केवळ आनंदाचा नाही, तो आहे आत्मपरीक्षणाचा, संवेदनशीलतेचा आणि मानवतेचा उत्सव. हा सण आपल्याला शिकवतो, धर्माचा खरा अर्थ विधीमध्ये नाही तर माणुसकीमध्ये आहे. आजच्या बदलत्या आणि कधीकधी तणावपूर्ण वातावरणात रमजान ईदचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. जर आपण या सणाच्या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान दिलं तर समाज अधिक सुसंवादी, समताधिष्ठित आणि शांततापूर्ण होऊ शकतो. रमजान ईदच्या पवित्र पर्वानिमित्त सर्वांनाच प्रेम, बंधुभाव, समता आणि मानवतेच्या मूल्यांनी समृद्ध अशा हार्दिक शुभेच्छा. या शब्दात यश सुलभा संजय खोडके यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सदस्य, पदाधिकारी तसेच मनपा नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.